स्वराज्यवीर नागोजी जेदे यांच्या कर्नाटकातील यलबुर्गा येथील पराक्रमाची शौर्यगाथा। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना त्यांनी ज्यावेळी आपल्या साथीदारांसह भागानगर सोडले, त्यावेळी कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्यांच्या दरम्यान असलेला कोपळचा किल्ला हा आदिलशाहीच्या ताब्यात होता। तेथील 2 विजापुरी सरदार नामे हुसेन खान मियाना आणि अब्दुल रहीम खान मियाना या 2 सरदारांनी अतिशय क्रूरपणे तेथील जनतेवर जुलूम जबरदस्ती चालवलेली आहे, त्यांचे जगणे असह्य करून टाकलेले आहे, अशी तक्रार तेथील लोकांनी शिवाजी महाराज यांना सांगितली आणि मियाना बंधूंचा अत्याचार थांबविण्यासाठी लोकांनी विनंती केल्यावरून छत्रपती शिवराय यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि धनाजी जाधव, भैरजी घोरपडे, नागोजी जेदे असे संपगाव मार्गे कोपळ गावाकडे, कोपळ किल्ल्याच्या उत्तरेकडे असलेल्या ठिकाणी या 2 मियाना बंधूंचा समाचार घेण्यासाठी ज्याने 1677ला रवाना झाले। हुसेन खान मियाना हा कोपळ किल्ल्यातून लढाईच्या इराद्याने तो फौजेनिशी बाहेर पडला। हंबीरराव मोहिते आणि हुसेन खान मियाना यांची समोरासमोर थेट यलबुर्गा या ठिकाणी भेट झाली। त्या लढाईच्या ध्वंसचक्रीमध्ये हुसेन खान मियाना आणि त्यांचा सैन्याचा पूर्ण पराभव झाला, त्यामुळे रणांगणातून तो हत्तीवरून पळून जाऊ लागला। हे सर्व नागोजी जेदे यांनी पाहिले आणि आपला घोडा घेऊन त्वरित हुसेन खान यांच्या हत्तीस आडवा गेला आणि हत्तीच्या गंडस्थळी भाला फेकला, तसा हत्ती मुरडला। त्वरित हुसेन खानने धनुष्यबाण नागोजी जेदेच्या रोखाने सोडला। त्या बाणाने नागोजी जेदेच्या मस्तकाचा वेध घेतला। तो बाण मस्तकातून हनुवटीमध्ये निघाला। त्यावेळी हा बाण नागोजीच्या मस्तकातून काढण्यात आला। त्यावेळी नागोजींचे वडील बाजी सर्जेराव हे त्याच लढाईमध्ये होते। त्यांनी त्वरित धाव घेतली, परंतु नागोजी गतप्राण झालेले होते। ही बातमी ज्यावेळी छत्रपती शिवरायांना समजली, त्यावेळी त्यांना खूप दुःख झाले। दक्षिण दिग्विजय मोहीम आटोपल्यावर छत्रपती शिवराय मावळ खोऱ्यात जाऊन नागोजी यांची आई तुळजाबाई यांची भेट घेऊन कुटुंबाचे सांत्वन केले। त्याचप्रमाणे नागोजी यांच्या पराक्रमाची आठवण राहावी म्हणून प्रतिवर्षी 1 शेर सोने म्हणजेच साधारण 1 किलो सोने जेधे कुटुंबियांना देण्याचे आदेश दिले। त्याचवेळी कार्य येथे नागोजीची पत्नी गोदूबाई ही सती गेली। अशा प्रकारे स्वराज्यासाठी कामी आलेल्या प्रत्येक मावळ्यांच्या कुटुंबाची जबाबदारी छत्रपती शिवरायांनी घेतली होती। असा हा महान राजा होता।